नमस्कार, गुलमोहर किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज साळीच्या लाह्यांपासून हा नाश्ता बनवलेला आहे. एकदम मस्त असा होतो. इथे तुम्ही पाहू शकता एकदम छान जाळीदार अशी आंबोळी तयार झालेली आहे. मुलं तर आवडीने हा नाश्ता खातात आणि आपल्याला सुद्धा आवडेल अशी ही छान आंबोळी आणि चटणी लागते. करून बघा. साळीच्या लाह्या जर असतील तर नक्की एकदा ट्राय करा. रेसिपी आवडल्यास एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका. चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया. सुरुवातीला आता जेवढ्या तुमच्याकडे लाह्या असतील त्या सुरुवातीला चाळून घ्या. त्यामध्ये जर काही कडक वगैरे असे साळीला लागलेले असेल तर ते काढून घ्या. हे पहा, या प्रकारे आपल्याला अजिबात कचरा यामध्ये ठेवायचा नाही. हे सर्व काढून घ्यायचे. हे पहा, या प्रकारे. आता कुठल्याही वाटीने या लाह्या आपल्याला मोजून घ्यायच्या आहेत. आता इथे 3 वाट्या या लाह्या भरलेल्या आहेत. 3 वाट्यानंतर अगदी थोडंसं इथे उरलेलं आहे ते पण मी यामध्ये टाकणार आहे. थोडंसं कमी जास्त झालं तरी पण चालू शकतं. सुरुवातीला 1 ते 1.5 तांबे आपल्याला लाह्यांमध्ये पाणी घालायचं आहे आणि स्वच्छ अशा या धुवून घ्यायच्या आहेत. लाह्या एका जाळीवर म्हणजे एका चाळणीवर निथळून घ्यायच्या आहेत, म्हणजे सगळा कचरा हा निघून जातो. आणि एका पातेल्यामध्ये ह्या घ्यायच्या आहेत. त्यामध्ये 1 वाटी आपल्याला पाणी घालायचं आहे. 1 वाटी जाड किंवा बारीक रवा. आता यानंतर घालायचं आहे अर्धी पाऊण वाटी दही असेल तर दही घाला किंवा 1 वाटी ताक घालू शकता. आता मी इथे पाऊण वाटी दही घेतलेलं आहे आणि हे सर्व आता फेटून घ्यायचं आहे, हलवून घ्यायचं आहे. अर्धी वाटी आता पोहे घालायचे आहे आणि परत एकदा हे व्यवस्थित असं मिश्रण आपल्याला 10 ते 15 मिनिट फक्त म्हणजे चटणी होईपर्यंत भिजत ठेवायचं आहे. चटणीसाठी खोबरं, आलं, लसूण आणि मिरची घ्यायची आहे. डाळवा पण घ्यायच्यात. आता देठांसहित कोथिंबीर आणि हे जे सर्व आहे ते सर्व पाणी घालून बारीक वाटून घ्यायचं आहे. इथे ही चटणी वाटून झालेली आहे आणि आता तुम्हाला जेवढी घट्ट पातळ हवी आहे तेवढं तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता. आता फोडणी द्यायची आहे. गरम तेलामध्ये सुरुवातीला मोहरी घालायची, मग हिंग घालायचं आहे, त्यानंतर जिरे घालायचे आहेत आणि अगदी थोडासा कढीपत्ता घालायचा आहे. आणि मस्त अशी ही चटकदार जी फोडणी आहे ती चटणीवर घालून घ्यायची आहे. आणि सर्वात शेवटी आपल्याला मीठ घालायचं आहे, कारण काय होतं सुरुवातीला चटणी किती होते याचा अंदाज येत नाही, म्हणून सगळ्यात शेवट मी मीठ घालत असते. इथे आता मिक्स करून घ्यायची आहे. मस्त अशी झाली आहे. चटणी झाली की लगेच आपल्याला हे जे मिश्रण आहे ते मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे. थोडंसं पाणी घालून हे आंबोळीच्या पिठासारखंच आपल्याला हे बनवायचं आहे. याप्रमाणे आपल्याला हे बॅटर बनवून घ्यायचं आहे. यामध्ये 1 चमचा तेल घालायचं आहे. त्यानंतर आता चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि व्यवस्थित असं आता हे मिक्स करायचं. मिक्स करून झाल्यानंतर आता इथे अर्धा चमचा खाण्याचा सोडा घालायचा आहे. त्यावर थोडंसं पाणी घालायचं आहे आणि व्यवस्थित असं हे एकजीव फेटून घ्यायचं आहे. एकाच दिशेने आपल्याला हे बॅटर असं फेटून घ्यायचं आहे. आता एक पॅन किंवा तवा तापू द्यायचा आहे. त्यानंतर थोडंसं तेल घालायचं आहे आणि तेल छान तापलं की त्यावर पाण्याचा शिपका मारायचा आहे आणि टिश्यू पेपरने किंवा एखाद्या रुमालाने व्यवस्थित पुसून घ्यायचं आहे. त्यानंतर छोट्या मोठ्या साईजमध्ये या आंबोळ्या आपल्याला करून घ्यायच्या आहे. आणि आंबोळ्या थोड्याशा जाडसर असतात, त्याच्यामुळे थोड्याशा अशा जाडच ठेवायच्या आहेत, म्हणजे त्याला जाळीही छान पडते आणि मस्त मऊ अशा होतात. 1 मिनिट झाकण ठेवून द्यायचे. आता 1 मिनिट इथे झालेलं आहे आणि झाकण आता काढून घेतलेलं आहे. आता तुम्ही इथे पाहू शकता छान अशी जाळी पडलेली आहे. आणि आता यावर तुम्हाला जर आवडत असेल तर बटर किंवा साधं घरचं तूप गावरान याला लावलं तरी पण छान अशी याला चव येते.
किंवा काहीही न लावलं तरी पण चालू शकतं. मस्त अशा या आंबोळ्या तयार होतात. पण थोडंसं तूप जर त्यावर घातलं ना खूप छान अशी चव येते. खालून पण छान असं झालेलं आहे आणि लगेच या उलटल्या जातात. अजिबातही तेलाचा वापर इथे न करता आंबोळ्या या बनवता येऊ शकतात. या प्रकारे सर्व आंबोळ्या तयार करून झालेल्या आहेत. मस्त अशी आंबोळी आणि चटणी इथे तयार झालेली आहे. हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.